आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। विशद करणाऱ्या ज्ञानाच्या मंदिरात मी प्रज्ञा पाटील विद्या वर्ष छात्राध्यक्षा तुम्हा सर्वांना स्वागत करते। सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर आणि आजच्या सत्कारमूर्ती डॉक्टर लता पाटील मॅडम यांचे खरोखर मनापासून स्वागत करते। खरं तर मॅडमांची सद्धर भूमिका, त्यांची निर्णय क्षमता आणि त्यांचे नेतृत्व गुण आमच्यासाठी कायमच प्रेरणादायी ठरली। त्यांची शिस्त आम्हाला कधी कधी टोचत होती, पण ते आमच्या भविष्यासाठी होती हे आम्हाला आता समजते। काही लोक आपल्या कार्याने मोठे होतात, काही मानाने मोठे होतात आणि काही माणुसकीने मोठे होतात, त्यापैकी मॅडम एक आहे। आम्ही ह्या कॉलेजमध्ये एक BEd ची डिग्री मिळवण्यासाठी किंवा शिक्षक बनण्यासाठी आलो होतो, पण एक चांगला शिक्षक कसा असतो हे आम्हाला मॅडमांच्याकडे बघून समजलं। मॅडम, तुम्ही माझ्यासाठी कायमच खास आहात, कारण माझ्या अत्यंत नाजूक क्षणी मी गरोदर असताना देखील मॅडमनी मला या महाविद्यालयामध्ये प्रवेश दिला। खरं तर तो निर्णय फक्त निर्णय नव्हता, तर माझ्या स्वप्नांना बळ देणारा आधार होता। तो असा हात होता की तो सांगत होता, तू पुढे चाल, आम्ही तुझ्या सोबत आहोत। परिस्थिती कोणतीही असो, पण शिक्षण थांबू द्यायचं नाही हा त्यामागे विश्वास होता। जेव्हा जेव्हा मॅडम आमच्या वर्गामध्ये यायच्या तेव्हा एक वाक्य त्यांचं कायम असायचं आमच्यासाठी, की आम्ही या ठिकाणी राजमार्गाने आलोय आणि तुम्ही देखील असं या। आम्ही या ठिकाणी राजमार्गाने आलोय आणि तुम्ही देखील याच पद्धतीने या। खरं तर हे वाक्य आमच्यासाठी खूप जीवनाला दिशा देणारं ठरलं आणि या वर्षी आमच्या फर्स्ट इयर आणि सेकंड इयर मधील दोन्ही मिळून किमान 6 ते 7 विद्यार्थी TET आणि CTET परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये उत्तीर्ण झाले। मॅडम, तुम्ही फक्त एक शिक्षिका किंवा प्राचार्य नव्हता, तर तुम्ही एक विचार होता। एक विचार होता आमच्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा प्रकाश होता। मला शेवटी जाता एवढंच म्हणायचं आहे की असे चांगले शिक्षक कधीही सेवानिवृत्त होत नसतात। असे चांगले शिक्षक कधीही सेवानिवृत्त होत नसतात, तर ते त्यांच्या विद्यार्थ्यांच्या यशामधून कायम कार्यरत राहतात। त्यांच्या विद्यार्थ्यांच्या यशामधून कायम कार्यरत राहतात। त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देते। त्यांना दीर्घायु लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि मी माझे मनोगत संपवते।